10वीत शिकणाऱ्या अफरोजच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शाळेत विद्यार्थ्याशी झालेल्या किरकोळ भांडणात अफरोजला आपला जीव गमवावा लागलाय। वर्गातील सीसीटीव्हीत तो सगळा प्रकार कैद झालाय। खुलताबादच्या अल इरफान शाळेत हा दुर्दैवी प्रकार घडलाय। मंगळवारी नेहमीप्रमाणे वर्ग संपल्यावर शिक्षक वर्गाबाहेर पडले, मात्र अफरोज आणि त्याचे काही मित्र वर्गातच थांबले होते। त्यात टोपी लावण्याच्या वादातून अफरोज आणि त्याच्या एका मित्रात वाद झाला। त्यातूनच झालेल्या हाणामारीत अफरोजच्या वर्मी मार लागल्यामुळे तो अत्यवस्थ झाला। त्यानंतर शिक्षकांनी अफरोजला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। एक बच्चा जिसका नाम शेख अफरोज अमीन है, वो फर्श पर बेहोश होकर गिर गया। बच्चों ने और टीचर ने आकर फ़ौरन उसकी इन्फॉर्मेशन दी और हम सब लोग उनको कार में लेकर डॉक्टर के पास रवाना हुए और वहाँ डॉक्टर ने इस बात की इत्तला दी कि बच्चा एक्सपायर हो गया है। या प्रकरणी अफरोजच्या कुटुंबियांनी शाळेला जबाबदार धरलं असून अफरोजला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप केला आहे। हादसा हुआ 5 बजे के वक्त वहाँ पर, उसमें उस बच्चे की जान चली गई। स्कूल मैनेजमेंट उस वक्त जो है तो बिल्कुल खामोश रहा। बच्चा तड़पता रहा मदद के लिए, लेकिन वहाँ पर कोई नहीं पहुँचे, लेट पहुँचे। उसके बाद वो बच्चे का इंतकाल हो गया। शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। वर्गातच 2 मुलांमध्ये फ्रीस्टाईल हसी मजाक करून ते भांडणं झाले। दोघांनी फ्रीस्टाईल भांडणं केले आणि त्या भांडणामध्ये जो विक्टीम आहे तो बेशुद्ध झाला आणि लगेच व्यवस्थापन त्या अल इरफानच्या त्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये अगोदर खाजगी भरती केलं आणि नंतर तिथून तो ग्रामीण रुग्णालयात रेफर झाला आणि मयत झाला। अफरोजला डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं, मात्र ते पूर्ण होण्याआधीच त्याने या जगाचा निरोप घेतला। किरकोळ वादातून निरागस अफरोजचा जीव गेला। अशा घटना का घडतात आणि त्या कशा रोखता येतील याचा विचार शिक्षक आणि पालकांनी करण्याची आता आवश्यकता आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।